नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवसृष्टी आंबेगाव येथे आलो आहोत. शिवसृष्टी आंबेगाव म्हणजे पुण्यामध्ये आहे. कात्रज पासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय सुंदर अशी ही भव्य कलाकृती आहे शिवसृष्टी. सध्या तरी लहान मुलांना आणि महिलांना मोफत आहे आणि पुरुषांसाठी ₹200 दर आहे. हा बघा, हा सुंदर परिसर त्यांनी बनवला आहे. तुम्ही जर का उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक प्लॅन करत असेल, एक एक दिवस तुम्हाला अतिशय आनंदाने घालवायचा असेल, तर तुम्ही एक दिवस नक्की शिवसृष्टीला भेट द्या. इथे सर्व प्रमुख किल्ल्यांची माहिती दिली जाते. त्याच्यामध्ये आपला सिंधुदुर्ग किल्ला, पन्हाळागड, विशाळगड, राजगड अशा विविध किल्ल्यांची माहिती दिली जाते. तसेच तीन तीन लेझर शो पण आहेत. खूप सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराजांची आग्र्याहून सुटका, महाराजांचा आपल्यासाठी दिलेला अनमोल संदेश, अतिशय असे विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. 3 तास कसे जातात हे तुम्हाला कळणार देखील नाही. तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिली सोबत, कुटुंबासोबत जाऊ शकता. चला पहिल्या किल्ल्याच्या ते तिन्ही बाजूला बसून घ्यायचंय. या गडावर जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संरक्षक तटबंदी आहेत. पहिली आहे अंबर फोर्ट, दुसरी आहे महाकोट. गडाच्या चारी बाजूला खोल असा खंदक आहे. या पाहू शकता, खंदकामध्ये त्या काळी हे मॅम पाणी किती आणि सुंदर जलचर प्रकारे प्राणी माहिती सोडले देत आहेत. जातात. म्हणजे मगर, सुसर, अजगर, विषारी साप, नाग असे. शत्रू जरी चाल करून आलास या गडावरती, तरी तो त्या खंदकामध्ये पडेल आणि तिथेच त्याचा नाश योग्य होती यादवांची युद्धनीती. आणि या युद्धनीतीमुळेच हा किल्ला युद्ध करून जिंकण्यासाठी अगदी अशक्य असा. गडावर 2 तटबंदी पार करून आलो की आपल्याला सरस्वती विहीर, जैन मंदिर, हत्ती तलाव, भारत मातेचं मंदिर, चारमिनार आणि हेमाडपंथी मंदिर बघायला मिळेल. चला, कोकण नारवला येईल. पहिले चला. चला, पाठीमागून चला इकडे. चला इकडे. आपण आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्याला, तरी चालणार. इंद्रानं शत्रूच्या सर्व दुर्गांचा नाश केला म्हणून त्याला पुरंदर किल्ल्याची अतिशय सुंदर अशी उत्तम अशी माहिती देण्यात आलेली आहे. एक बलदंड गड जणू वज्रासहित पुण्यापासून अखेच्या अंतरावर 8 मानेनं उभा आहे. पुरंदर आणि त्याचा जोड किल्ला वज्रगड, बहामने, बिदरशाही अतिशय उत्तम रीतीने नियोजन केलेलं आहे. खरंच या प्रतिष्ठानचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण प्रत्येकाला आपल्या महाराजांनी किती शौर्य, किती पराक्रम केले आहेत याची जाणीव होण्यासाठी, हे माहिती होण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा हा प्रकल्प आहे, शिवसृष्टी प्रकल्प. रामेश्वराचं मंदिर आहे. हे तेच रामेश्वराचं मंदिर आहे ज्या मंदिरामधून महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची ती महादेवाची पूजा करून. तसेच मोठं सदर, अंबरखाना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे पडलेले अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा मार्ग आहे पहिला मार्ग आहे पाली गावातून येतो आपण त्या मार्गाने पद्मावती पाचीवरती आलो. दुसरा मार्ग आहे गुंजवणे गावातून. गुंजवणे गावातून येणाऱ्या मार्गाने आपल्याला गुंजवणे दरवाजा बघायला मिळतो. तलवार बसलेली काय इतिहासकालीन सुंदर असे इथं अवजारे आपण पाहिले. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. सुंदर असं एक शो आयोजित केला होता. अतिशय सुंदर असा शो होता. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले.
शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, कुंड पाळेगारांचे भय नको, बसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका, हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणू नसा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणलाय आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर आज फसवणुकी गुन्हेगार केल्याची आहे. तक्रार आहे. राजांनी ह्या पाटीलला पाटील, दिली आहे. खरं आहे काय हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू, मी कोण आम्हाला विचारणार? हरामखोर, करून सवरून परत ही शिरजोरी. भैरवजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून देत आला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ती याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एका ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. मायाची आमकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एक डाव माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होते. अतिशय सुंदर असं भवानी मातेचं मंदिर देखील आहे. या मंदिराचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही नक्की आवर्जून एकदा भेट द्या शिवसृष्टी आंबेगाव पुणे येथे.